इतिहासाची साथ वाईटावर मात, भविष्याची आस, सत्याचा ध्यास. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. नमस्कार श्रोतेहो, यश मुद्रा या सदरामध्ये आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. राजमुद्रा न्यूज चॅनल हे वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचं एक विचारपीठ देण्यासाठी यश मुद्रा हे सदर आपण सुरू केलेलं आहे. मराठवाडा, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी ठरलेल्या, आपल्या प्रयत्नाच्या बळावर यशाचे शिलालेख कोरलेल्या महनीय व्यक्तींची मुलाखत आपण घेतो. वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांची आपण मुलाखत घेतो. मुलाखत घेण्यामागचा उद्देश हा आहे की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर करू पाहणाऱ्या, धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना एक प्रेरणा मिळावी, त्यांना यशाचा मार्ग समजावा, हा त्यामागचा उद्देश आहे. आज राजमुद्रा न्यूज चॅनलच्या या यश मुद्रा या सदरामध्ये मराठवाड्यामधलं एक नामांकित व्यक्तिमत्व, माजी सनदी अधिकारी एकनाथरावजी मोरे यांच्या सुकन्या ॲडव्होकेट अस्मिता मोरे यांनी एक अतिशय महत्त्वाचं यश संपादन केलेलं आहे. MPSCच्या परीक्षेमध्ये त्यांनी वर्ग 1 या पदावर झेप घेतलेली आहे. ते आपल्या राजमुद्रा न्यूज चॅनलमध्ये आलेले आहेत. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. मॅडम, आपण MPSC परीक्षेमध्ये क्लास 1 अधिकारी या पदावर झेप घेतलेली आहे, त्याबद्दल आपलं पहिल्यांदा मी मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद सर. आणि यश प्रत्येकाला हवं असते, परंतु यश सगळ्यांना सापडत नाही. बरेच जण अपयशी होतात, उदास निराश होतात आणि काहीच व्यक्ती यशस्वी होताना दिसतात. आपण यशस्वी झालात ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आपल्याला वर्ग 1 पद हे पहिल्याच प्रयत्नात मिळालं या परीक्षेमध्ये. तर ह्या यशाचं काय गमक आपल्याला वाटतं? सर्वप्रथम मी राजमुद्रा चॅनल आणि लक्षवेध फाउंडेशन ज्यांनी मला इथे इन्व्हाइट केलं आणि इथं माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली, याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. आणि सर्वांचे लाभलेले मला आशीर्वाद, सर्वांचा लाभलेला सपोर्ट, या सगळ्या गोष्टी आणि जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आज इथे येऊन तुमच्यासमोर बोलू शकते. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना मी असं सांगेन सर की मी माझ्या वडिलांना लहानपणापासून बघितलेलं आहे. ते मी जेव्हा 3 वर्षाची होते तेव्हा माझे वडील क्लास 1 ऑफिसर झाले आणि तेव्हापासून मी म्हणजे वडिलांना अभ्यास आणि हे कार्यक्षेत्रात काम करताना बघितलं. तर कुठे ना कुठे एक मुलीला असतं ना आपलं एक रोल मॉडेल काय किंवा आपल्या लाईफमध्ये काय असतं. तर माझ्या वडिलांना मी लहानपणापासून बघितल्यामुळे मला तेव्हापासून माझं स्वप्न होतं की मला अधिकारी व्हायचं आहे. फक्त ते एक्झॅक्टली डिफाईन नव्हतं केलेलं मी की कुठल्या क्षेत्रात जायचं काय, पण अधिकारी व्हायचं हे ठरवलेलं होतं. आणि त्याच्यानंतर माझं ग्रॅज्युएशन वगैरे स्कूलिंगचा पिरियड झाला. नांदेडमध्ये स्कूलिंग झालं काही माझं. मग आम्ही 4 वर्ष वडिलांच्या पोस्टिंगमुळे 3-3 वर्ष फिरायला लागल्यामुळे बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद या सर्व ठिकाणी फिरलोत. आणि त्याच्यानंतर माझं लॉ नांदेडलाच झालेलं आहे. लग्न झालं होतं त्या काळामध्ये. त्याच्यानंतर मी मलेशियाहून येऊन माझ्या परीक्षा वगैरे दिल्या आणि या संदर्भामध्ये मग सर्वांचा, माझ्या शिक्षकांचा सपोर्ट राहिला, मला फॅमिलीचा सपोर्ट राहिला, मिस्टरांचा राहिला, सासरकडच्यांचा राहिला आणि आई वडील तर असतातच ते. आणि विशेष म्हणजे माझा मुलगा खूप लहान होता तेव्हा, तर त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला. तर ही जी परीक्षा आहे ही महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशननी घेतलेली परीक्षा आहे. असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर या पदावर आता माझी नियुक्ती झालेली आहे. तर याआधी मी MPSCची दुसरी कुठली या कॅटेगरीतली परीक्षा दिलेली नव्हती. आणि मेन म्हणजे काय होतं की मी ज्युडिशरीचं ट्राय करत होते, कारण का माझं फील्डच लॉ आहे. तर मी ते ट्राय करत होते, पण त्याचा अभ्यास करता करता मला इतकं म्हणजे या ह्याच्यामध्ये इंटरेस्ट डेव्हलप झाला की आपण हे करू शकतो. आणि ही परीक्षा दिली आणि यामध्ये मला यश भेटलं
आणि यश हे एका मिनिटात किंवा एका दिवसात किंवा असं ठराविक वेळेत येत नसतं सर. त्याला तपश्चर्याच लागते. नक्की नाही. 2008ला माझं LLB झालं आणि तेव्हापासून मी ह्या सर्व परीक्षांची माहिती घेत होते, तयारी करत होते. कौटुंबिक जबाबदारी होती माझ्यावर. ह्या सगळ्या गोष्टी करताना फक्त एक गोष्ट ठेवली की चिकाटी आपली ठेवली आणि कन्सिस्टन्सी. तर आज मी इथे येऊन जे तुमच्या समोर बोलू शकते त्याचं एक गमक आहे की कन्सिस्टन्सी. ओके. हां. अस्मिताताईंनी आपल्याला सांगितलं की यश हे एका दिवसात मिळत नसते आणि यशासाठी सातत्य ही गोष्ट असते. आणि मित्र हो, की यश मिळवण्यासाठी काही अडचणी येतात, अडथळे येतात. घडताना आणि घडवताना खूप काही भोगावं लागतं. कधी कधी भाकरीसारखं तव्यावर भाजावं लागतं. भाजलेलं बरं असतं. भट्टीतून निघाल्याशिवाय सोन्याला मोल नसतं. तुम्ही श्रीमंत असा एक गरीब असा, तुम्हाला कष्ट करावे लागतात. आणि कष्ट करताना बऱ्याचदा यश मिळेल असं कधी कधी वाटत नाही. असं आपल्याला कधी वाटलं की आपल्याला यश मिळेल काय एवढ्या उतुंग MPSCच्या क्षेत्रामध्ये? सर मी बॉम्बे हायकोर्टातर्फे ज्या ज्युडिशरीच्या एक्झाम्स घेतल्या जातात त्या मी आधी 4 वेळेस आधी दिलेल्या आहेत एक्झाम. आणि त्या प्रत्येक एक्झाम मध्ये मी 1 किंवा 2 मार्कांनी गेलेली आहे फक्त. म्हणजे आणि माझ्यासोबत जे म्हणजे ज्या माझे सिनियर्स, माझे ज्युनियर्स, म्हणजे कलिग या सर्वांनी अभ्यास केलेला. आम्ही इक्वलच अभ्यास होता. पण मागे पुढे झाल्यामुळे 1-2 मार्काचा फरक पडल्यामुळे त्या पोस्टवर मी नाही जाऊ शकले. पण मी सातत्य नाही सोडलं आणि निराश नाही झाले. त्या सर्वांमध्ये माझे जे सगळे सहकारी सोबती होते त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला. आणि 1 मार्क जेव्हा आपण एका मार्काने फेल होतो किंवा काय होतो, तर तिथे मी हे नाही मानलं की अरे गड्या मला मार्क दिले नाही किंवा माझं नशीब खराब होतं. मी त्या प्रत्येक मोमेंटला जेव्हा मी 1 मार्क किंवा 2 मार्कांनी फेल झाले त्या प्रत्येक मोमेंटला मी हा विचार केला मी कुठेतरी कमी पडले, आणि मला माझा एक्सलन्सच द्यायचा आहे. आणि म्हणून मग मी थोडा वेळ वाईट वाटतं साहजिक आहे. आपण इतकी मेहनत करतो, इतकी मेहनत करून आपल्याला अपयश आलंय आणि आपण मग थोडा वेळ मी विचार करायचे त्या गोष्टींवर की आपण काय वर्कआउट करायला पाहिजे. आणि मग ते करून त्याच्यानंतर ती गोष्ट माझी चूक मला कळली की मग मी ते नोट डाऊन करायचे आणि त्याच्यानंतर शांतपणे झालेल्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या सोडून देऊन पुन्हा दुसऱ्या दिवशी उठून पुन्हा जोमाने तितक्याच आणि अभ्यासाला लागायचे. अपयश पूर्णपणे साईडला ठेवायचे. असं नाही की विसरले नाही, पण मी त्याच्यातनं शिकले. आणि त्या शिकल्यामुळे काय झालं की ही एक्झाम मी एकदम चांगल्या पद्धतीनं क्रॅक करू शकले. अभ्यासाचा कॉन्फिडन्स आला आणि तो कॉन्फिडन्स कुठे ना कुठे माझ्या इंटरव्ह्यूमध्ये, पेपर रायटिंगमध्ये दिसला मला. आणि त्यामुळेच ह्या यशाची मी मानकरी ठरले. यशाच्या वाटेवर जात असताना कधी उदासीनता, नैराश्य, अपयश येते, तरी आपण त्यापासून बोध घेऊन पुढे वाटचाल करायचं असं ताईनं सांगितलंय. आपला जे शैक्षणिक प्रवास आहे आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल. आपला शैक्षणिक प्रवास कसा होत आला थोडक्यात? सर बेसिकली मी मूळ नांदेडची, आई वडील नांदेडचेच. वडिलांची पोस्टिंग इथेच पहिली नांदेडला लागली होती. तर मी इथे भालेराव हायस्कूलमध्ये 1ली ते 4थी पर्यंतचं शिक्षण झालं. वडिलांची पुन्हा बीडला ट्रान्सफर झाली डिस्ट्रिक्ट ट्रेझरी ऑफिसर म्हणून. 5वी ते 8वी मी चंपावती विद्यालय बीड येथे माझं कार्यकाल कंप्लीट केला. त्याच्यानंतर 9वीला मी परभणीला होते, बालविद्या मंदिर परभणी वैभवनगरची शाखा. त्यानंतर 10वी माझी गुजराती हायस्कूल नांदेडला झाली. 11वी आणि 12वी सायन्समध्ये मी यशवंत कॉलेज नांदेडला पासआउट केलं. त्याच्यानंतर मी BA पण केलं परभणीला. वडिलांची बदली ट्रान्सफर तिथे होती तर मी BA केलं त्याच्यामध्ये पॉलिटिकल सायन्स आणि हिस्ट्रीमध्ये नूतन विद्यालय महिला विद्यालयामध्ये. आणि त्याच्यानंतर आम्ही उस्मानाबादला पुन्हा ट्रान्सफर झाली वडिलांची. मग त्याच्यामध्ये मी BSL LLB बॅचलर ऑफ सोशल लेजिस्लेशन आणि लॉची डिग्री केली. आणि नांदेडला त्याच्यानंतर मी इथं आले. म्हणजे माझ्या एज्युकेशनची कंटिन्युटी ठेवायची होती, लग्न झालेलं होतं म्हणून. आणि नारायणराव चव्हाण लॉ कॉलेजमधनं मी LLB आणि LLM केलं. आणि हे सगळ्या गोष्टी माझ्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर डिस्टिंक्शन विथ निघालेल्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे. तर शिक्षकांचाही याच्यामध्ये खूप सहभाग होता सर. श्रोत्यांनो, नांदेडसारख्या सिटीमध्ये शिकलेली अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर गेलेले आहेत. अस्मिताताईंनी सुद्धा नांदेड येथे शिक्षण घेतलं आणि वेगवेगळ्या मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातही त्यांचं शिक्षण झालं. बऱ्याचदा अस्मिताताई विद्यार्थ्यांना जागा चेंज झाली किंवा एखादा जिल्हा चेंज झाला की असा बदल झाला की पुन्हा ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय त्रास झाला आणि आपण कसं ऍडजस्ट झालात?
सर खरं सांगू का, बेसिकली मला त्रास असा झाला नाही. अच्छा. कारण मला लहानपणापासून वडिलांच्या ट्रान्सफर्समुळे फिरायची सवय पडलेली होती. तर मला नवीन नवीन लोकांशी भेटायलाही आवडायचं, त्यांना जाणून घ्यायला आवडायचं. अच्छा. आणि वेगवेगळ्या कसं असतं, ॲटमॉस्फिअर चेंज झालं म्हणून माझ्या अभ्यासावर परिणाम झालाय किंवा ॲटमॉस्फिअर चेंज झाल्याने माझी मनस्थिती बदलली, हे असे इश्यू येतच नसतात सर. जेव्हा तुमचं टार्गेट तुम्ही फोकस्ड असता तेव्हा वा, वा, वा. ह्या गोष्टी नसायला पाहिजेत. म्हणजे अगदी आता जेव्हा आम्ही पेपर लिहिला, ज्या दिवशी मी ह्या गोष्ट रिटर्नचा माझा पेपर होता, तर त्या दिवशी इतका पाऊस पडत होता की लाईट गेली होती. लिटरली आम्ही अंधारात पेपर लिहिलेत सर अरे वा, स्टुडंट्सनी. वा. इतका पाऊस होता, सगळी लाईट गेली होती, म्हणजे अगदी गुडघ्यापर्यंत पाणी आलेलं होतं. आम्ही पायवर करून बेंचवर बसून तिथे पेपर लिहिलेत सर. आणि त्याच्यामध्ये आले, जेव्हा तुमचं लक्ष, जसं अर्जुनाला सांगितलेलं होतं ना की झाडावर काय आहे, तो म्हणत होता मला फक्त डोळा दिसतो. क्या बात. तर जेव्हा तुम्हाला फक्त डोळा दिसत असतो, तुम्हाला बाकीच्या कुठल्याही बाधा दिसत नसतात सर. क्या विद्यार्थी मित्र की आत्ता अस्मिताताई म्हणाल्या की तुम्हाला जेव्हा टार्गेट अचीव करायचं असते, तुम्ही टार्गेटवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. इतर गोष्टी फारशा लक्षात न घेतला पुढे गेल्या पाहिजे. मी आपल्याला आपलं अभिनंदन करेल की जगाला रिझल्ट नको असतात, हवे असतात रिझल्ट. तक्रारीच्या याद्या देऊन यशाच्या गाद्या मिळत नसतात, हे आपण दाखवून दिलेलं आहे. आपण एक यशस्वी आई आहात, आदर्श पत्नी आहात, आदर्श कन्या आहात. आणि संसार सांभाळत असताना आपण लॉची प्रॅक्टिस पण केलेली आहे, येस सर. मुंबई, पुणे Yes, या ठिकाणी. म्हणजे घर सांभाळून, नातेवाईक सांभाळून, मुलगा सांभाळून, घर आणि संसार सांभाळत असताना अशा वेगवेगळ्या पातळीवर एक महिला म्हणून आपल्याला भूमिका निभावावं लागलेली आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की मला एकाच वेळी अनेक गोष्टी करणं शक्य नाही, मला एकतरी हे करू द्या किंवा ते करू द्या. आपण अशा वेगवेगळ्या भूमिकेवर कशा पद्धतीने यशस्वी झाला, त्यामागे काय सांगाल? सर मला बेसिकली आय लव्ह चॅलेंजेस. कारण इतक्या मोठ्या आणि उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या यांची मी मुलगी आहे, तर त्याच्यामुळे बॉर्न फायटर आहे सर. आणि दुसरी गोष्ट, एक स्त्री जी असते सर, का दुबळ्या समजतात सगळ्या स्त्रिया मला कळत नाही, पण दे आर मल्टीटास्कर्स ऍक्च्युली. आणि आपल्या क्षमता आपण ओळखून घ्यायला पाहिजे. लग्न झालेलं होतं, लग्नानंतर हे सगळं बाकीचं शिक्षण कंप्लीट केलं. मलेशियाहून येऊन वर्षात नाही जेव्हा एकदा यायचे तेव्हा हे सगळे पेपर्स देऊन मी फर्स्ट अटेम्प्टला काढायचे. सगळ्यांचं म्हणजे मला सहभाग होता, सगळ्यांनी सहकार्य केलं. आणि जेव्हा एक आई झाले होते, तर आई होताना सुद्धा मी हे कधीच नाही विसरले की माझ्या बाकीच्या वेगवेगळ्या काय भूमिका आहेत. आई असताना मी बायकोही होते, मुलगीही होते आणि मैत्रिणीही होते, बहीण होते, सगळ्या गोष्टी होते. पण त्यात मी हे कधीच नाही विसरले की मी एक स्टुडंट आहे आणि माझं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व आहे आणि मला ते करायचंय. त्यामुळे त्या गोष्टी करू शकले. लहान मुलाला सांभाळही केला. मिस्टरांना खूप अत्युच्च पदावर ते काम करतात, त्याच्यामुळे त्यांना फिरायला लागायचं. ते देशात सुद्धा नसायचे, त्यांना बाहेर फॉरेनलाच फिरायला लागायचं. मुलाला घेऊन मी पुण्याला देखील राहिले, तिथे पण प्रॅक्टिस केली. त्याच्या शाळेच्या वेळा ऍडजस्ट करून सगळ्या गोष्टी करून प्रॅक्टिस केली. पण असं नाही ठेवलं की नाही आता मला नाही करायचंय किंवा काही नाही. कितीही अडचण आली तर मी म्हणायचे ठीक आहे, कितीही अडचण येऊ दे, पण या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी शोधून काढणार. आणि मी ते करत गेले. आणि सोबत सगळ्या घरच्या सगळ्या जिम्मेदाऱ्या होत्या त्या पण केल्या. मोठी जॉईंट फॅमिली आहे सर माझ्या घरी आणि खूप छान आहे सगळं व्यवस्थित. ते पण केलं. लग्न कार्य सगळ्या गोष्टी एन्जॉयही केल्या. असं नाही की फक्त जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा तुम्ही फक्त अभ्यास करायचा आणि मला बाकी काही नाही करायचं, तसं होत नसतं. एकच गोष्ट केल्यावर मग तुमचा व्यक्तिमत्व घडणार कसं ना. इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला हेच बघितलं जातं की तुम्ही अष्टपैलू आहात का नाही, तुम्ही ती सिच्युएशन हँडल करू शकता का नाही. आणि मला वाटतं संसारिक स्त्री सगळ्यात जास्त बेस्ट हे हँडल करू शकते. म्हणून सिलेक्शन होण्याचं प्रमाण हे मॅरिड मुलींचं जास्त आहे सर सध्या. आपले मिस्टर जाधव साहेब, आपले जाधव साहेबांकडून काय शिकलात? म्हणजे सर मी त्यांच्याकडनं हार्डवर्क शिकले सर. कारण ते ज्या परिस्थितीत आले, ते खूप म्हणजे लॉर्ड फॅमिलीतले आहेत, सगळे आहेत. बट त्यांनी त्यांचं जे करिअर केलं ते खूप त्यांच्या वर्स्ट टाइम मध्ये त्यांनी करिअर केलेलं आहे. म्हणजे त्यांना गरज नव्हती, पण त्यांनी त्यांच्या वर्स्ट टाइम मध्ये केलं आणि त्यांनी प्रोत्साहनही दिलं. आणि मी त्यांना एकाच प्रश्नासाठी हो म्हणलं होतं. मी त्यांना विचारलं होतं की मला शिकायचं आहे, मला इच्छा आहे असं जॉब करायची, तर तुम्ही करू देणार का? तर त्यांनी सांगितलं हो. त्यांच्या फॅमिलीमध्ये एज्युकेशनला खूप महत्त्व आहे आणि त्यांनी ते दिलं. आणि फक्त म्हणजे माझे मिस्टरच नाही, माझे मोठे भाई पण ते स्वतःही ॲडव्होकेट आहेत, माझे सासरे पण ॲडव्होकेटच होते.
तर त्यांनी कुठे ना कुठे मला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला सर. कारण यश हे एकाचं नसतं सर, हे यश हे फॅमिलीचं असतं, Teamwork. यश तुमच्या टीमचं असतं, यश तुमच्या सगळ्या सर्कलचं असतं, कलिगचं असतं, ऑफिसचं असतं, सोसायटीचं असतं. क्या बात. आणि जेव्हा इतक्या सगळ्या गोष्टी सांभाळून एखादी स्त्री जेव्हा या लेवलला येते तर ती एकटी नसते सर, ह्या सगळ्या गोष्टी. आणि माझ्या मुलाचंही सगळ्यात तितकंच मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आई वडील तर दीपस्तंभासारखे आहेतच, क्या बात. पण मुलांनी सुद्धा मला खूप कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे सर या गोष्टीमध्ये. वडिलांचं व्यक्तिमत्व अतिशय प्रेरणादायी आहे येस सर. आणि आई तर नावही प्रतिभा आहे आणि त्या सातत्यानं प्रेरणा देतात. आम्हाला मोरे साहेबांनी एकदा सांगितलं होतं, खाजगी विषय आहे किंवा झुंज तुझी बाजी ह्या चित्रपटाचं नाव देखील Yes. तुमच्या आईने सुचवलेलं आहे. येस. म्हणजे तुम्हाला सासरकडून आणि माहेरकडून याचा वैभवशाली असा एक वारसा लाभलेला आहे. असा वैभवशाली वारसा लाभला याची तुम्हाला प्रेरणा दिली. तुमच्या वडिलांकडून तुम्ही काय शिकलात? वडिलांकडनं सर मी फायटिंग शिकले क्या बात. आणि पेशन्स, हे दोन गोष्टी. क्या बात. म्हणजे दोन्ही परस्पर विरोधी आहेत, पण ह्या दोन्ही गोष्टी मी वडिलांकडनं शिकले. कारण वडिलांचं म्हणणं होतं कितीही वाईट परिस्थिती आली तरी आपला लढा सोडायचा नाही, क्या बात. आणि कितीही वाईट परिस्थिती असली तरी आपले पेशन्स सोडायचे नाहीत. अच्छा. ही गोष्ट खूप महत्वाची होती आणि त्यांचं व्यक्तिमत्व इतकं उत्तुंग आहे. नेहमी पॉझिटिव्हिटी देत राहिले सर, वा. नेहमी पॉझिटिव्हिटी देत राहिले. यशासाठी सकारात्मक विचार महत्वाचे असतात असं ताई सांगितले. बरं, आपण प्रॅक्टिस करत होतात वकिलीच्या क्षेत्रामध्ये, वकील म्हणून हे करत असताना बरेच जण प्रॅक्टिसच करत राहतात, परंतु आपल्याला प्रॅक्टिस करत असताना अधिकारी व्हावं असं का वाटलं? सर मी प्रॅक्टिस MPC. करत होते. क्रिमिनल मध्ये मला इंटरेस्ट होता, क्रिमिनल अच्छा. प्रॅक्टिस. तर क्रिमिनलची खूप छान प्रॅक्टिसही होती माझी. म्हणजे मी पुण्यालाही केली. जेव्हा लॉकडाऊन मध्ये इकडे यायला लागलं तेव्हा मी नांदेडलाही प्रॅक्टिस क्या केली. बात आहे. आणि बेल स्पेशलायझेशन होतं सर माझं त्याच्यामध्ये अजून. तर प्रॅक्टिस करताना एक गोष्ट अशी झाली की सर मी डिफेन्स साईडनी खूप लढले आणि सक्सेस रेट पण खूप चांगला होता. कारण आपण अभ्यास करतो, ऍप्लिकेशन ऑफ माइंड करतो, सायकोलॉजी रीड करतो, कुठल्या गोष्टींनी काय कसं होईल. आणि अभ्यास असल्यामुळे कसं झालं की मी बाजू चांगली मांडू शकले, त्याच्यामुळे डिफेन्स साईडला मी सक्सेसफुल राहिले क्या खूप. बात, क्या बात. म्हणजे अगदी 6 महिन्यात 72 वगैरे बेल झाल्या होत्या माझ्या, मी नवीन आले होते तरी. तर मला ते खूप अप्रिशिएटिंग होतं. माझ्या गुरुजनांनी पण मला त्याच्यामध्ये खूप सहभाग दिला, खूप छान शिकवलं. पण हे करत असताना काय झालं की एकच काम कंटिन्यू मी करते आहे. डिफेन्स काउन्सिलचं काम खूपदा केलं, खूप केलं. आणि ते करत असताना मला असं जाणवलं की प्रॉसिक्युटरचा जो जॉब असतो, म्हणजे स्टेटकडनं फाईट करायचं असतं तुम्हाला, आणि स्टेटकडनं फाईट करताना कॉमन जनता असते, ह्या सगळ्या गोष्टी. आधी तर ॲज अ बीन ॲडव्होकेट प्रायव्हेट लोक आम्हाला हायर करतात, ह्या गोष्टी करतात. मग त्या लोकांसाठी कसं, तर ते स्टडी करताना मी काय करायचे की त्यांचे वीक पॉईंट काय असतात. कारण मला डिफेन्सचा अटॅक करायचा आहे, नॅचरली मला प्रॉसिक्युशन साईडचे वीकनेसेस काय आहेत हे मला पहिले स्टडी करायला लावायचं. क्या बात. तर मी एक FIR अक्षरशः 20 वेळ वाचायचे सर. क्या बात. आणि त्याच्यातनं मग मी डिफेन्स काढायचे आणि त्या तयार करायचे सगळ्या गोष्टी. मग ते करत असताना मला आपोआप थोड्याशा त्याच्यातले लूप होल्स पण कळायला लागले स्टडी. मग ते होत असताना जेव्हा आमचं ऍक्च्युअल जेव्हा कोर्टात मॅटर ट्रायल चालायचं, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. आणि मला वाटायचं अरे गड्या, प्रॉसिक्युशन पण त्याच तयारीने येत असणार, ह्या सगळ्या गोष्टी. मग त्यांचा हा अटॅक आला तर आपण काय डिफेन्स घ्यायचा, आपला काय काउंटर अटॅक राहायला पाहिजे. हे 2 वे ऑफ थिंकिंग असतं. जसं आपण चेस खेळतो ना, तर हे 2 वे ऑफ थिंकिंग असतं. मग हे करता करता काय झालं की काही घटना अशा झाल्या की मला असं वाटलं अरे गड्या, प्रॉसिक्युशन साईडनी जर हे पॉईंट इथं मांडले असते तर खरंच म्हणजे तिथे ते लोक केस जिंकू शकले असते. त्यांच्या लूप होल्समुळे खूप साऱ्या केसेस डिफेन्स काउन्सिल जिंकतो. तर अन्याय व्हायचे चान्सेस ते थोडे वाढत होते. मग मी म्हणलं की आपण प्रॉसिक्युटर व्हावं, म्हणजे जेणेकरून आपण ती साईड अजून चांगल्या पद्धतीने मांडू शकू. महिला ह्या विधी क्षेत्रामध्ये पुरुष आहेत आणि पुरुष सुद्धा महिलांसाठी न्याय देऊ शकतातच त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा. परंतु महिला म्हणून काही विशेष काही त्यांना महिला या क्षेत्रामध्ये न्यायालयीन प्रक्रियेमध्ये महिला आल्या तर काय विशेष लाभ, विशेषतः महिलांना काय होईल असं आपल्याला वाटतं? खूप लाभ होतो सर ऍक्च्युली. कारण काय असतं, मोस्ट ऑफ द केसेस जेव्हा आता आम्ही बघतो, तुम्ही पण जेव्हा NGDGचा डाटा चेक कराल तर तुम्हाला एकतर याचे मॅटर्स भेटतील की लँडचे रिलेटेड, ते धुऱ्याचे भांडणं म्हणतो ना आपण, एक तर ते, किंवा मग डोमेस्टिक व्हायलन्स वगैरे, पीडित मुलींचे कौटुंबिक हिंसाचार वगैरे, किंवा पॉक्सो. तर महिलांशी रिलेटेड जे काही मॅटर्स असतात, तर कुठलीही स्त्रीला आपली व्यथा जाऊन दुसऱ्या ठिकाणी मांडायची नसते.
आणि पुरुषालाही ती सांगायची नसते. काही गोष्टी अशा असतात त्या डायरेक्टली त्या ओपनली बोलू शकत नाहीत. अच्छा. पण तेच जर ती एखादी लेडी ॲडव्होकेट असेल किंवा लेडी जज असेल तर त्या खूप व्यवस्थितरित्या सांगू शकतात अच्छा. आणि मोकळेपणाने बोलू शकतात किंवा ॲज अ बिईंग अ लेडी ती गोष्ट आपण चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो किंवा ॲटलिस्ट तितका तो प्रयत्न तरी करू शकतो. मग याच्यामध्ये काय होतं की त्या तिच्या साईडनी तिची मतं मांडण्यासाठी आपल्याला चांगला स्कोप असतो आणि आपण तिच्यासाठी भांडूही चांगलं शकतो, रिप्रेझेंटही चांगलं होऊ शकतो आणि डिफेन्सही घेऊ शकतो. म्हणजे महिला आपलं पूर्ण आपल्यावर झालेला अन्याय, आपलं जे दुःख आहे, म्हणजे महिलेपुढे जास्त सविस्तर सांगू शकते आणि त्यामुळे न्याय प्रक्रियेमध्ये सुद्धा त्याची मदत होते. हेजिटेशन असतं ना सर, आपली सोसायटी अजून इतकी प्रगत झाली नाहीये की त्या डायरेक्टली सगळ्याच गोष्टी सांगू शकतील. काही गोष्टी समजूनही घ्याव्या लागतात आणि कोर्टामध्ये पण बोलताना इन कॅमेरा ट्रायल जेव्हा होत असतं तर प्रत्येक गोष्ट त्या सांगू शकतील नाही सांगू शकतील या दृष्टिकोनातनं इन कॅमेरा ट्रायल घेतलेलं असतं. तर सगळ्या पब्लिकली समोर त्या नाही सांगू शकत सर. मग आम्ही पण सुद्धा ते ठरवतो की किती लिमिटपर्यंत कोणती गोष्ट सांगायची म्हणजे जजेस लोक सुद्धा ती ते अंडरस्टँड करतील. आता विधी क्षेत्रामध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना एक गुड वकील या अर्थानं चांगला वकील होण्यासाठी त्याच्यामध्ये कोणत्या क्वालिटीज असाव्यात असं आपल्याला वाटतं? सगळ्यात पहिले सर तर आपण कम्प्लीट कधीच होत नसतो, त्याच्यामुळे दिस इज अ कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस. तर हे पहिले आधी लक्षात ठेवायला पाहिजे की कितीही तुम्ही मोठे वकील व्हा, अगदी 80 वर्षाचे जरी झालात तरी शेवटपर्यंत तुम्हाला शिकायला लागणार, नवीन अपडेट व्हायला लागणार, कारण त्या पद्धतीनं ते कामं होणार आहेत. कन्सिस्टन्सी ठेवणे, स्वतःला अपग्रेड करणे आणि प्रामाणिक राहणे स्वतःच्या प्रोफेशनशी रिलेटेड. आणि मेन म्हणजे की माझा रोल काय आहे ॲज अ बिईंग ॲडव्होकेट हे तुम्हाला कळलं पाहिजे. फक्त तुम्ही अर्थार्जन करण्यासाठी जर ही गोष्ट करत असाल तर मग त्याचे पैलू वेगळे पडतात. पण वकील हा एक जो शब्द आहे ना, स्वातंत्र्य काळामध्ये किंवा त्याच्यानंतर त्याच्या उत्तर काळामध्ये सुद्धा वकील लोकांना खूप महत्व होतं सर. आणि आतापर्यंतही तुम्ही हिस्ट्री जर काढून बघितली तर देशाच्या मोठमोठ्या पदांवर वकील असलेले ॲडव्होकेट असलेले लोक भरपूर जण राहिलेले आहेत. या लोकांना समाजाचा आणि माणसांचा अभ्यास चांगला असतो सर. आणि मेन म्हणजे द लॉ ऑफ लँड म्हणतात, कॉन्स्टिट्यूशन, याचा बेसिकली खूप चांगला आपला अभ्यास असतो या गोष्टींमध्ये. तर ते नॅकपर्यंत पोहोचता येतं आणि तळागाळापर्यंत पोहोचतात. जर मलाच एखादी गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने समजली असेल तर मी तिला चांगलं डीलही करू शकते. तर विद्यार्थ्यांनी खोलात जाऊन अभ्यास करावा आणि ती गोष्ट पहिले फक्त पैसे कमवण्यासाठी किंवा साईड मांडण्यासाठी करू नये, तर ती पूर्ण स्वतः शिकावी. कारण जेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट एकदा मन लावून शिकता ती कधी ना कधी कुठे ना कुठे तुम्हाला कामाला येतेच. आपल्याला काही या विधी क्षेत्रामध्ये काम करत असताना, न्यायदान देत असताना, एखाद्याची बाजू कोर्टासमोर मांडत असताना असा एखादा आनंदाचा प्रसंग आहे का जे की तुम्हाला आजही आठवतो की आणि सॅटिस्फाईड आहे वाटते? हो सर, असे प्रसंग आहेत. आता 13-14 वर्षाची प्रॅक्टिस आहे. पण एक सांगते मी तुम्हाला, एक सेशन ट्रायल होतं आणि त्या सेशन ट्रायलमध्ये मी 17 लोकांची बेल केली होती आणि त्याच्यामध्ये काही महिलाही होत्या. त्या म्हणजे ऍक्च्युली त्या दोषी नव्हत्या पण त्यांना यावं लागायचं. आणि त्याच्यामध्ये एक स्त्री गरोदर होती तेव्हा त्या सगळ्या, तर मग ते हजेरी लावावी लागते, त्यांच्या 2-3 डेट्स वगैरे. ते त्याच्यानंतर तिचं बाळ झालं, मग तिला बाळासहित यायला लागायचं कोर्टामध्ये. मग मला ते खूप वाईट वाटायचं. मग मी सारखं आमच्या जज साहेबांना बोलून की साहेब असं असं आले, तशी अशी हजेरी वगैरे आहे सगळं. तर नंतर त्यांना तर मग ती 2-3दा यायला लागलं त्यांना. तर मला ते खूप वाटलं. तर मी त्यांना म्हणलं की तुम्ही काय करा, मी नेक्स्ट टाइम तुमची हजेरी माफी करून घेते, तुम्ही काय आणू नका. 2 महिन्याचं बाळ घेऊन यायची ती. तर त्या म्हणे नाही मॅडम, म्हणे मला कोर्टात यायचं कारण मला तुम्हाला बघायला खूप आवडतं, तुम्ही आमच्यासाठी भांडता. आणि दुसरी गोष्ट की मला माझ्या बाळाला तुमच्यासारखं करायचं. इट वॉज द वन ऑफ द बेस्ट कॉम्प्लिमेंट विच आय हॅव गेट टिल टुडे. सो मला असं वाटतं की आपण जेव्हा कुठं कोणासाठी चांगलं काम करू शकतो आणि ते त्यांच्या डोळ्यातनं शब्दातनं व्यक्त होतं तर ते बेस्ट असतं सर. ते याचं खूप बेस्ट रिवॉर्ड आहेत सर ऍक्च्युली हे. आणि असे खूप अनुभव आहेत. काय आपल्या कार्याचा आलेलं हे फलित पाहून आपल्याला एक प्रेरणा मिळते. पण आपण या संपूर्ण स्पर्धा परीक्षा देत असताना किंवा अभ्यास करत असताना
या आधुनिक टेक्नॉलॉजीचा मीडियाचा काही उपयोग झाला का आपल्याला? डेफिनेटली सर. ॲज अ बिईंग स्टुडंट म्हणा किंवा लॉ स्टुडंट म्हणून सुद्धा मला कंटिन्युअस अपडेट राहणं मस्ट होतं. मुलाची आता माझ्या 12वी चालू आहे, सो मला तो पण एक ॲक्च्युली खूप हेक्टिक पिरियड होता. माझ्या एक्झाम्स याच ड्युरेशनमध्ये होत्या. पण मी मोबाईलचा वापर, सोशल मीडिया, फेसबुक असो किंवा व्हॉट्सअप, तर मी वेगवेगळ्या ज्युडिशरी ग्रुप्स, वेगवेगळ्या स्टडी ग्रुप्सला मी जॉईन झालेली होते. तर मी त्याचा वापर फक्त तेवढ्यापुरता करायचे. कारण कसं असतं, कुठल्याही गोष्टीचं ॲडिक्शन किंवा अति गोष्ट नको. तर मी व्हॉट्सअप वापरलं तर फक्त त्या ग्रुप्स पुरतं वापरलं की मला कुठे कुठे काय काय अपडेटेड भेटतं. मग त्या वाचनामुळे काय व्हायचं, माझं रिव्हिजन होऊन जायचं की काय नवीन आले, काय नवीन आले. सेकंड थिंग, फेसबुकवर पण असे वेगवेगळे ग्रुप्स होते जे पोस्ट करतात आणि तुम्हाला नवीन माहिती भेटते ना, ऑल ओव्हर इंडियाची भेटते आणि युनिव्हर्सची पण सगळ्या गोष्टी. मग त्याच्यामुळे थोडं अपडेट पण राहायचं. जेव्हा मला थोडंसं बोर झालं वाचून किंवा लिहून हे करून, मग मी तेव्हा तो एक अर्धा तास मी ठरवलेला असायचा की आज हे आपल्याला बघायचंय. मग त्या गोष्टीमुळे मी अपडेट होत राहिले सर, आणि त्या गोष्टीचा मला फायदा इंटरव्ह्यूमध्ये बेसिकली खूप झाला सर. अच्छा, इंटरव्ह्यूची शेवटचा प्रश्न विचारतो आपल्याला की आपण इंटरव्ह्यूची तयारी कशी केलं, या विद्यार्थ्यांना काय सांगाल? कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात टफ पार्ट जो असतो ना, तो असतो इंटरव्ह्यू. कारण इंटरव्ह्यू मध्ये तुमची पर्सनॅलिटी चेक होत असते सर. तिथे तुम्ही फेक नाही राहू शकत. एखाद्याचं नुसतं रायटिंग खूप परफेक्ट असतं, एखाद्याचं नॉलेज असतं तर ते प्रिलिम मध्ये निघून जातात. पण इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला इन अँड आउट ते चेक करतात सर. कारण MPSC पॅनल जेव्हा घेत असतं तर ते पॅनलमध्ये म्हणजे मला साहेब आलेले होते जे, त्यांच्या तर 8 विषयांमध्ये PhD झाले होत्या. ही वॉज 8 PhD होल्डर्स. तर मग त्यांना लगेच कळतं इन अँड आउट कोण खरं बोलते, खोटं बोलते. तर 16, 17 तास अभ्यास होता सर. तो कंटिन्यू तसा अभ्यास केला. तुमच्या बेसिक जे तुमचा अभ्यासक्रम असतो किंवा तुमचे विषय असतात त्याची पूर्ण सखोल माहिती A to Z तुम्हाला लागते. प्लस तुम्हाला बाकीचं जनरल नॉलेज लागतं, तुमच्या फील्डचं अपडेटेड नॉलेज लागतं, तुमची स्वतःची एक विचार प्रणाली लागते सर, ज्याला ओपिनियन बेस्ड क्वेश्चन असं म्हणतात. तर ते लागतं. तर त्याची पण तयारी केली सर. आणि सगळ्यात मेन म्हणजे घरीच वडील असल्यामुळे त्यांना विचारलं की मी हे असं असं केलेलं आहे, आता यावर काय करू. तर वडिलांनी फक्त एवढंच सांगितलं, तुला जो काही प्रश्न विचारला जाईल त्याचं खरं आणि प्रामाणिक उत्तर दे, त्याच्यापेक्षा दुसरं काहीही देऊ नको. आणि मला तेच कामी आलं सर. म्हणून कदाचित मी या गोष्टीमुळे राज्यामध्ये इंटरव्ह्यूच्या रँकमध्ये 4th आहे सर. आपण स्पर्धा परीक्षेची आपण तयारी करत असताना कोणत्या अडचणी आल्या आणि त्यावर आपण कशा पद्धतीने मात केली? अडचणी वेगवेगळ्या होत्या सर. पण पहिल्यांदा शांत बसून आधी ठरवलं की काय करायचं आहे. कारण तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीला ठरवता मला ही गोष्ट मिळवायची आहे, तर त्याचं तुम्हाला प्लॅनिंग करावं लागतं आणि प्रॉपर प्लॅनिंग करायला लागतं. आणि प्लॅनिंग केलं की काय हवंय काय नाही, मग त्याच्यानंतर त्याचा सिलेबस शोधणे. सिलेबस सापडला तर मग व्यवस्थित त्याच्याशी रिलेटेड काय काय असतं क्वेश्चन पेपर्स त्याचे डाउनलोड केले. प्रिव्हियस एक्झाम्समध्ये काय काय क्वेश्चन विचारलेत, कुठल्या कुठल्या पद्धतीत विचारलेत याचा स्टडी केला. आणि जो पूर्ण सिलेबस होता तो इन अँड आउट A to Z म्हणजे पूर्ण हा सगळा तुम्हाला तोंडपाठच असावा लागतो, तो केला. रिटर्नची प्रॅक्टिस केली. रिटर्न पण कसं असतं, प्रिसाईज असतं. प्रिलिम जी असते तुमची ती जस्ट इन्फॉर्मेशनची एक्झाम असते. मेन्स असते ते तुमचं तुम्ही नॉलेज तुमचं कसं काय रिप्रेझेंट करता हे असते. आणि इंटरव्ह्यू, तर या तिन्ही स्टेजला जे असतात ते अँगल चेंज होतात. जरी सब्जेक्ट तुमचे सेम राहत असतील तर त्याचे अँगल चेंज होतात. स्वतःची विचार प्रणाली डेव्हलप केली सर. आणि मी न्यूजपेपर रोज वाचायचे, लोकसत्ता आणि हिंदू. तर यामध्ये तुम्ही जेव्हा पेपर वाचता आणि तुमचं स्वतःचं एक मत तयार करायला लागता, तुमची विचार प्रणाली डेव्हलप होते. तर पहिले स्वतःला आधी डेव्हलप केलं या सगळ्या गोष्टींसाठी. रिटर्नची प्रॅक्टिस भरपूर केली सर. पेपर आधी सगळे सॉल्व्ह करून बघितले. मटेरियल इझिली भेटत नव्हतं तर ते पहिले गॅदर करायचा प्रयत्न केला. पण आता नेटमुळे आणि सगळीकडे पुस्तकं वगैरे सर्व झालेत तर पहिलेपेक्षा तर खूप सोपं आहे, खूप इझी वे झालेत. आणि या सगळ्यांमध्ये मला मेन सपोर्ट झाला जे माझे गुरुजन होते. त्यांनी मला लॉ खूप सुंदर शिकवला सर. म्हणजे अनफॉर्च्युनेटली मला कधी कॉलेज जास्त करायला भेटलं नाही. लग्न झालेलं होतं, मी फॉरेनला होते तर. पण तो सगळा लॅक्युना माझ्या गुरुजनांनी भरून काढला. मी अगदी कधीही विचारलं तर त्यांनी मला माझ्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून त्यांनी माझ्या सगळ्या खूप गोष्टी क्लिअर केल्या. वेगवेगळे जजमेंट्स वाचले. आणि हिस्टॉरिकल जजमेंट्स वाचणं हे लॉ स्टुडंटचं पहिलं आद्य कर्तव्य आहे.
कारण जोपर्यंत तुम्ही ते वाचत नाही तुम्हाला कळत नाही की हे कुठल्या प्रोसेसमधनं काय काय झाले, अच्छा. कुठले लॉज ऍप्लिकेबल झालेत आणि ते कसे झालेत. आणि ॲप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स हा खूप मोठा पार्ट असतो सर लॉमध्ये. तो जजसाठीही तितकाच महत्त्वाचा आहे, प्रोसिक्युटरसाठी तितकाच महत्त्वाचा आहे आणि डिफेन्स काउन्सिलसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत या अभ्यास करतानाचं आपलं काय नियोजन होतं? सर मी सकाळी 6:30 ते 6:45च्या दरम्यान उठायचे. एक 15 मिनिटं मेडिटेशन मी करायचे. हां, मेडिटेशननी खूप मोठा पार्ट माझ्या लाईफमध्ये प्ले केलेला आहे या सगळ्या एक्झामच्या ड्युरेशनमध्ये. आणि त्याच्यानंतर 7 ते 8 मध्ये सर्व आवरून मी 8 वाजता पुन्हा अभ्यासाला बसायचे. 8 ते 11 मध्ये मी एक फर्स्ट 3 तासामध्ये अभ्यास करून 11च्या दरम्यान एक 15 मिनिटाचा ब्रेक घेऊन पुन्हा एक 10 मिनिटं पुन्हा मेडिटेशन करायचे. कारण 1.5 ते 2 तासाच्या वर झालं की माणूस एक्झॉस्ट होऊन जातो. मग ते घेऊन त्याच्यानंतर मी पुन्हा कंटिन्यू 3 तास असं मी एक्झामच्या आधीपर्यंत 21 दिवसापर्यंत आधी करायचे. नंतर जे शेवटचे जे 21 दिवस राहिलेले असायचे, एक्झामची डेट डिक्लेअर होते आणि त्याच्यानंतर आपल्याला 21 दिवस काउंटिंगला भेटतात. तर त्या काउंटिंगमध्ये मी एक्झामचा जो टाइम टेबल होता, म्हणजे 11 ते 2 पेपर असेल, 3 ते 5 असेल, तर त्यावेळेला मी ती रायटिंगचीच प्रॅक्टिस करायची. कारण मला तिथे जाऊन तो पेपर लिहायचा असायचा. माइंडसेट होत असतं सर, सगळ्या गोष्टी ह्या फक्त माइंडसेटच्या असतात. मग मी रिटर्नची प्रॅक्टिस तेव्हा, प्रिलिमची तेव्हा, इंटरव्ह्यूचं सुद्धा अर्धा तास, म्हणजे 15 ते 20 मिनिटं इंटरव्ह्यू असतो जनरल लोकांचा, पण माझा 23 मिनिटं झाला होता. तर मी इंटरव्ह्यूची मी 1-1 तास अशी आरशाच्या समोर बसून रोज प्रॅक्टिस करायचे. आणि माझ्या वेगवेगळ्या ज्या कलिग्सचे इंटरव्ह्यू व्हायचे ना, तर मी तिथे जाऊन बाहेर बसून ऐकायचे, ते क्वेश्चन्स लिहायचे, त्याचं प्रिपरेशन करायचे की या प्रश्नाचं उत्तर मी कसं देईल, ह्या प्रश्नाचं उत्तर कसं देईल. रिटर्नची पण तयारी करताना हा प्रश्न आहे लिहिला, हा कसा लिहिला गेला पाहिजे, याला एक्झॅक्टली काय अपेक्षा, कमीत कमी शब्दात प्रिसाइजली तुम्ही ते कसं लिहू शकता याची प्रॅक्टिस केली. आणि ॲव्हरेजली 16 तास अभ्यास केला सर या सगळ्या ड्युरेशनमध्ये. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी. क्लासेस लावलं तरच विद्यार्थ्यांना काहीतरी यश मिळते असं वाटते. आणि स्वतःच्या सेल्फ स्टडीवर बऱ्याच जणांचा विश्वास असत नाही. याकडे तुम्ही कसं पाहता? सर प्रत्येक गोष्टीला ना 2 अँगल्स असतात, प्रोज अँड कॉन्स. जेव्हा तुम्ही फक्त क्लासेस लावून फक्त क्लासेसवर डिपेंड असता, तर तुमची पर्सनॅलिटी नुसती त्याच्यात डेव्हलप होत नाही सर, अनलेस अँड अंटिल तुम्हाला प्रॉपर गायडन्स भेटत नाही. तर मला असं वाटतं की दोन्ही गोष्टी तुम्ही त्याचं कॉम्बिनेशन व्यवस्थित करायला पाहिजे. आणि जेव्हा फक्त तुम्ही सेल्फ असता, तर तिथं एक्झॅक्टली काय विचारलं चाललं याची पण तयारी तुमची होत नसते. मला ज्या सरांचं गायडन्स भेटलं, शिरसाट सर आहेत त्यांनी खूप व्यवस्थित डेव्हलप केलं सर. की ते मला सांगत होते जेव्हा मी मॉक इंटरव्ह्यूला वगैरे गेले, तुझं इथं चुकतंय, तुझं इथं हे होतंय, तुझी ही गोष्ट होते. तर याचा मला फायदा झाला. नॅचरली मी त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये मार्क हे झाले. पेपर वगैरे सोडवणं स्वतः, काही गोष्टी स्वतःच कराव्या लागतात सर. कारण क्लासेसमध्ये त्या गोष्टी सांगितल्या जातात, शिकवल्या जातात, पण तुम्ही स्वतःला कसं ते अडॉप्ट करताय आणि ते रिप्रेझेंट करताय, दिस इज द मेन थिंग. तर त्यामुळे ज्यांना क्लासेस लावायचेत आणि फक्त क्लासेसच्या जीवावर व्हायचे ऑफिसर, तर सॉरी बट नुसतं क्लासेसच्या जीवावर होत नसतं. क्लासेस तर खूप जण लावतात. आणि ज्यांना नुसतं स्वतःवर व्हायचंय, पण त्याची एक 2 ते 3% पॉसिबिलिटी असते की फक्त सेल्फ स्टडीवर झाले, त्याच्यात वेळ जास्त जाऊ शकतो. तर एखादा लकी स्टुडंट असतो जो फर्स्ट हँड ह्याच्यामध्ये निघूनही जातो. आपण सरकारी वकील झालेला आहात MPSCच्या थ्रू, आपलं पुढचं एम काय? सर मेन एम तर माझं आता पब्लिक सर्व्हिंग आहे. आणि इथून पुढे मला, म्हणजे आता मी असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर झाली आहे, इथला अनुभव गॅदर करेन सर. आणि मला एम आहे सर मी डिस्ट्रिक्ट जज होईन. क्या येस, आम्ही तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाल्याचं थँक्यू सो मच सर. आणि या चॅनलच्या माध्यमातून आमच्या श्रोत्यांना काय आव्हान कराल या आपल्या यशाच्या प्रसंगी? सर्वांना मला हे सांगायचं आहे की तुम्ही हिंमत सोडू नका, तुम्ही लढणं सोडू नका. शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या चान्सपर्यंत. रिग्रेट हा खूप मोठा असतो, तो नसायला पाहिजे माणसाच्या आयुष्यात. तुम्ही लढा, शेवटपर्यंत प्रयत्न करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. यश उशिरा भेटेल, पण ते भेटेल नक्की, कारण प्रामाणिक प्रयत्नांना यश हे असतंच. सक्सेस मे बी डिलेड बट इट कॅनॉट बी डिनाइड व्हेन यू आर डुईंग विथ युअर ऑनेस्टी अँड इंटेग्रिटी. आपल्या अस्मिताताई म्हणजे मराठवाड्याच्या कन्या,
श्रोते हो, मराठवाड्यातली मुलं आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चमकत आहेत. अस्मिताताईंनी जे यश मिळवलं ते अतिशय आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. हे ताईंचं मार्गदर्शन आपल्यासाठी अतिशय लाखमोलाचं ठरणार आहे. ताई, आपण राजमुद्रा न्यूज चॅनलमध्ये आलात आणि आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना वेळ दिलात. आम्ही मनापासून आभार मानतो आणि आपल्या यशाबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन करतो. थँक्यू सो मच सर. आणि मी पण सर्वांचे आभार मानते. थँक्यू. ओके, थँक्यू. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.